नीटचा पेपर फुटतो, लाखो मुलांचं भवितव्य अंधारात ढकललं जातं. काही कोवळी मुलं तर या धक्क्याने मृत्यूला जवळ करतात. आता टीईटीचा पेपर फुटलाय आणि ऐन वेळेवर मुलांना कळालं की परीक्षा रद्द झाली आहे. आता मला सांगा, हा पेपर फुटलाय की मुलांच्या भविष्याचा, स्वप्नांचा मर्डर झालाय? एकदा जर चूक झाली असेल तर समजू शकतो, परंतु वारंवार तेच ते घडत आहे. याचा अर्थ या पेपर फोडणाऱ्या माफियांची हिंमत आणि मास किती वाढलाय हे कळतंय. वर्षानुवर्ष डोळ्यात तेल घालून आई वडिलांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशांवर अभ्यास करणाऱ्या मुलांना जेव्हा वेळेवर कळतंय की परीक्षा रद्द झाली असेल तर त्यांच्या मनावर काय बीतत असेल हो. याला जबाबदार कोण? यंत्रणा की सरकार? बरं, प्रत्येक सरकारमध्ये या गोष्टी घडतच आहे. याचा अर्थ काय की परीक्षा घेणारी यंत्रणा सरकारच्या नियंत्रणात नाही. बरं, आता नेहमीप्रमाणे चौकशा समित्या बसतील, अनेक लोकांना तुरुंगात डांबल्या जाईल, बरेच प्रसिद्धी पत्रके सुद्धा निघतील, परंतु या क्षुल्लक कारवायांमुळे कोवळ्या वयात गमावलेले जीव परत येतील का हो? किंवा त्यांच्या आईवडिलांचे अश्रू पुसले जाणार काय? आजची वस्तुस्थिती ही आहे की गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. आता फक्त दंड किंवा काही वर्षे जेल होऊन चालणार नाही, कारण हे गुन्हेगार फक्त एक कागद फोडत नाही तर लाखो कुटुंबाचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे. हे नराधम कित्येक निष्पाप मुलांच्या मृत्यूला जबाबदार आहे. त्यामुळे आता कायद्यात बदल करायची गरज आहे. या नरभक्षकांना आता मृत्यूदंडाचीच शिक्षा झाली पाहिजे, तर आणि तरच कायद्याचा चाप बसेल. आणि जोपर्यंत शिक्षण क्षेत्रातील ही कीड समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या भारतातील टॅलेंट हे असंच वेशीला टांगल्या जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या नराधमांना मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की थेट दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे.